एकीकडे आपण पाहिलं निवडणूक आयोग आता निवडणुकीच्या तयारीला लागले, तर दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसंदर्भात आता एक मोठी अपडेट आलेली आहे। आगामी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जाते। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं सुद्धा बोललं जातंय। योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा उशिराने केली जाणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। दरम्यान 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्यास संविधानातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू होऊ शकते असंही बोललं जातंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊयात। महाराष्ट्रामध्ये गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी। निवडणूक आयोगाने म्हटलंय विधानसभेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाला मुभा आहे। 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा संपणार आहे। 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्यास संविधानातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते।